मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 36.5 किलोमीटर जवळ सोमवारी 1 जून रोजी पहाटे 4:30च्या सुमारास भीषण अपघात झाला. तांदळाने भरलेला ट्रक, खाद्यतेल वाहून नेणारा कंटेनर आणि अर्टिगा कार यांच्यात झालेल्या या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लीनर यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 3 जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईकडे जात असलेल्या तांदळाने भरलेल्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ट्रकने समोरील कंटेनरला मागून जोराची धडक दिली. याचवेळी बाजूने जात असलेली अर्टिगा कारही या अपघाताच्या तावडीत सापडली. त्यामुळे अपघाताची तीव्रता अधिक वाढली. धडकेनंतर तांदळाने भरलेला ट्रक आणि खाद्यतेल वाहून नेणारा कंटेनर रस्त्यावर उलटले. या अपघातात ट्रक चालक आणि क्लीनर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सध्या त्यांची ओळख पटली नाही. कंटेनर चालकाला किरकोळ दुखापत झाली असून अर्टिगा कारमधील एक प्रवासी गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात लीलाबाई सस्ते वयवर्षे 80, मुकिंदा सस्ते वयवर्षे 56 आणि महेंद्र पाल वयवर्षे 39 हे प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामुळे तांदळाची पोती आणि खाद्यतेल रस्त्यावर विखुरल्याने काही काळ एक्सप्रेसवेच्या 4ही लेनवरील वाहतूक प्रभावित झाली होती. जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालयात आणि कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर विखुरलेला माल हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या मदत व बचाव कार्यात हायवे ट्रॅफिक पोलीस बोरघाट, खोपोली पोलीस ठाणे, RBI पेट्रोलिंग, देवदूत सिस्टीम, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल आणि हेल्थ फाउंडेशन यांनी सक्रिय सहभाग घेतला.